राज्यात पावसाचा जोर वाढला असून विविध भागात पावसाच्या सरी हजेरी लावत आहेत. राज्यात सर्वदूर पावसाची शक्यता असून मराठवाडा, विदर्भ आणि उत्तर मध्य महाराष्ट्रासह कोकणात काही ठिकाणी जोरदार ते अतिजोरदार पावसाचा इशारा हवामानशास्त्र विभागानं दिला आहे. आज मराठवाड्यातील जालना, परभणी, हिंगोली, विदर्भातील यवतमाळ, अमरावती आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील जळगाव जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट जारी करण्यात आला आहे. तसंच मराठवाड्यातील छत्रपती संभाजीनगर, बीड, नांदेड, विदर्भातील वाशिम, अकोला, वर्धा, चंद्रपूर, उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, धुळे आणि नाशिक घाटमाथा, त्यासोबतच पुणे घाटमाथा, सातारा घाटमाथा आणि कोकणातील रायगड जिल्ह्यात काही ठिकाणी मुसळधार पावसाचा ऑरेंज अलर्ट देण्यात आला आहे. तर मराठवाड्यातील धाराशिव, लातूर, विदर्भातील बुलढाणा, नागपूर, भंडारा, गोंदिया, गडचिरोलीसह मध्य महाराष्ट्रातील अहिल्यानगर, पुणे, सोलापूर, सातारा, कोकणातील सिंधुदुर्ग, रत्नागिरी, ठाणे, मुंबई, पालघर आणि उत्तर मध्य महाराष्ट्रातील नंदुरबार जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाची शक्यता असल्यानं येलो अलर्ट हवामानशास्त्र विभागानं जारी केला आहे. तर उर्वरित राज्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. उद्या म्हणजेच शुक्रवारी पुणे घाटमाथा आणि नाशिक घाटमाथ्यावर काही ठिकाणी मुसळधार ते अतिमुसळधार पावसाचा रेड अलर्ट देण्यात आलाय. कोकणातील ठाणे, पालघर, रायगड आणि सातारा घाटमाथ्यासह उत्तर मध्य महाराष्ट्रातील नाशिक, जळगाव, धुळे, नंदुरबार जिल्ह्यात काही ठिकाणी जोरदार पावसाचा ऑरेंज अलर्ट जारी करण्यात आलाय. तर मुंबई, रत्नागिरी, सिंधुदुर्ग, कोल्हापूर, अहिल्यानगर, छत्रपती संभाजीनगर, बीड, जालना, बुलढाणा, वाशिम, यवतमाळ, अकोला, अमरावती, वर्धा जिल्ह्यात विजांसह वादळी पावसाचा येलो अलर्ट देण्यात आला असून परभणी, हिंगोली आणि नांदेड जिल्ह्यात हलक्या सरी हजेरी लावण्याचा अंदाज आहे. तर उर्वरित राज्यात ऊन सावल्यांच्या खेळात हलक्या सरी हजेरी लावतील असा अंदाज हवामानशास्त्र विभागानं वर्तवला आहे. पश्चिम मध्य छत्तीसगड आणि लगतच्या पूर्व मध्य प्रदेशावरील वादळी प्रणाली अर्थात डीप डिप्रेशन गेल्या 6 तासात ताशी 12 किलोमीटर वेगानं नैऋत्य दिशेकडे सरकला असून आज सकाळी 8:30 ते पश्चिम मध्य छत्तीसगड तसंच लगतच्या विदर्भ आणि आग्नेय मध्य प्रदेशावर केंद्रित होतं. त्याचं केंद्र छत्तीसगडच्या दुर्गपासून दक्षिणेस, राजनांदगावपासून 30 किलोमीटर पूर्व आग्नेयेस, रायपूरपासून 50 किलोमीटर पश्चिम नैऋत्येस, गोंदियापासून 130 किलोमीटर पूर्व आग्नेयेस आणि ब्रह्मपुरीपासून 160 किलोमीटर पूर्व ईशान्येस आहे. मान्सूनचा आज सध्या जैसलमेर, रायसेन, वादळी प्रणाली, गोपालपूर असा विस्तारलेला असून पुढे मध्य बंगालच्या उपसागराकडे जात आहे. त्यामुळं मध्य भारतात पावसाला सध्या पोषक अशी स्थिती निर्माण झालेली आहे. हवामानाच्या ताज्या अपडेटसाठी ॲग्रोवनच्या यूट्यूब चॅनलला सबस्क्राईब आणि फेसबुक पेजला लाईक आणि फॉलो करायला विसरू नका.